कॅन्टोन्मेंट बोर्ड विलिनीकरणाबाबत आमदार बच्चू कडू यांना प्रहार संघटनेचे निवेदन. देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डचे नाशिक महानगरपालिकेत विलिनीकरण करण्यास प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेने विरोध दर्शवला आहे. तसेच देवळाली छावणी परिषदेच्या ऐवजी स्वतंत्र नगरपालिका किंवा स्वतंत्र नगर परिषदेचा दर्जा मिळावा अशी मागणी दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे अध्यक्ष आणि प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. प्रहार संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष जेकब पिल्ले यांनी आमदार बच्चू कडू यांना त्या संदर्भात नुकतेच निवेदन देऊन तशी मागणी केली आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की केंद्र सरकारने देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डचा नागरी भाग नजीकच्या महानगरपालिकेमध्ये विलिनीकरणाचा घाट घातला आहे. तो चुकीचा असून त्या निर्णयाने देवळाली कॅम्पचे अस्तित्वच संपुष्टात येईल. त्याऐवजी देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डला स्वतंत्र नगरपालिका किंवा नगरपरिषदेचा दर्जा देण्यात यावा, तर देवळालीचे स्वतंत्र अस्तित्व टिकून राहील. तसेच राज्य सरकारच्या सर्व सुविधांचा लाभ देखील येथील जनतेला होईल. त्याचप्रमाणे येथील दिव्यांग बांधवांना 10 ते 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या नाशिक महानगरपालिकेच्या कार्यालयात ये जा करावी लागेल. त्यात दिव्यांगांची हेळसांड होईल. याची शासनाने दखल घेऊन सदर निर्णयाबाबत योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष जेकब पिल्ले यांनी केली आहे. AB न्यूजसाठी प्रमोद रहाणे, देवळाली कॅम्प, नाशिक.